सबसे जीव प्यारा. आणि महाभारतकारांनी असं म्हटलंय, मी तुम्हाला सांगितलं होतं, आता नाही सांगत खरं, म्हणजे सांगणं अधर्म आहे. महाभारतकार असं म्हणाले, शालको ग्रह नाशाय. का म्हणाले त्यांचं त्यांना माहिती, पण आपण लक्षात ठेवायचं, आपला साला तसा नाही. कीर्तनातलं सगळं स्वतःला चिकटवून घ्यायचं नाही, सोयीस्कर रीतीने. शालको ग्रह नाशाय सर्व नाशाय. तो आपला मागे उभा राहिला, धडपड अंगावर आली, आणि बॅटरी बंद केल्यानंतर 2-3 सेकंदात तो वाघ असा शेजारून झपक 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 झेपावत असा 2 फुटावरून बहुतेक पोट भरलेला असावा, किंवा त्रिपुरी पौर्णिमेचा उपास असावा, पण ते नाही खरं वाटत. पोट भरलं, जेवण झालं, पाणी प्यायला आला असावा. 2 सेकंदात झपक त्याचा तो वास सुद्धा वाघाचा नाकाला जाणवला. असा उग्र दर्प त्याच्या देहाला. शेजारून गेला तरी 5 मिनिटं आम्ही उभी होती, तो आमचा देऊन म्हणतो, बॅटरी नका लावू. मनावर दडपण नाही, तर बॅटरी लावल्यावर तो परत येणार का, कोण रे आराम, कोण बॅटरी लावली असं. तो तर गेला, पण मनावर दडपण, बॅटरी नका लावू. वाघ पुढे होता तेव्हा हा मागे, वाघ मागे गेला तेव्हा हा पुढे. असले तर आमच्या मंडळी नाही, सगळं बोलतो, पण घरी जाऊन शिव्या घ्यायची वेळ येते माझा. एकदा जळगावला कीर्तन चालू होतं, आमची लहान मुलगी होती, रस्त्यावर कीर्तन चौकात, ती बसली होती, मुलगीला घेऊन, ती मुलगीला किरकिर कर, म्हणलं, हो बाई उठा ना, जा ना तिकडे घेऊन, रडके पोर घेऊन येतात कीर्तनामध्ये, बोलायला तर गोड लागलं. तिने घेतलं पोरीला की, आता ज्यांनी कीर्तन ठरवलं होतं स्टेजच्या बाजूलाच त्यांचं घर होतं, त्यांच्या घरात जाऊन बसले. लोकांना वाटतं कोण बाई कोण, काहींना माहित होत, पण घी देखा लेकिन बडगा नाही देखा. ते नंतर काय झालं ते काही महत्वाचं नाही, सांगायचं नाही. निघून गेला शेजावर. तिथे वाघित्रे होते. वाघित्रे म्हणजे यापूर्वी वाघांनी मारलेल्या माणसांच्या समाध्या, आणि त्याच्यावर तारखर नावं टाकलेली होती. या जागी याला मारला, त्या जागेला मारलं, चफुते केले, चफुते. ते दिवस आम्ही पाहिले होते, नाव वाचले होते, त्यात खरं एकाची भर पडायची. पण तुम्ही ऐकणार होते, आम्ही बोलणार होतो, असे बरेच योग नंतर होते. त्यामुळे पण वाघ पाहणे ही कल्पना किंवा जवळून जाणे ही कल्पना मोठी भयंकर आहे. लक्षात आजोबा टेकडीवर आणि 50,000 रोज ज्या दगडावर बसायचे, त्या दगडावरती वाघ आणि वाघाची यांच्याकडे पाठ होती. वाघ काही तोंडात नाही, वा वा करीत वळाले. टेकडी उतरून पळताय, धोत्रामध्ये पाय अडकतोय, कोपराला लागतोय, गुडघ्याला लागतोय, पण मनोबलावर पळत 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 जायला 1 तास लागलेला. 10 मिनिटात घरी आले. आणि घरी जे आले ते अंगणामध्ये आले आणि पडले ते बेशुद्ध. साडेचार वाजता दूधवाला आला. दूध घालायचं 4:30 पावणे 5ला दूधवाल्यानं घेतलं. आईला कोण घेतलं, त्यानं दार वाजवलं. बाईनी यांच्या सोनीने दार उघडलं. माताजी, चाचाजी बाहर काय कसं आहे? कौन चाचाजी? वो तुम्हारी ससुर. का? वो क्या बाहर अंदर में पडे? पडले ना, अहो हे बघा ना, बाहेर पडले. येऊन बघितलं तर गुडघे फुटलेले, कोपर फुटलेले, पहाटे 4:30 वाजले, ते 5ला फिरायला जायचे.
उचलून घरामध्ये आणलं, तोंडावर पाणी शिंपडलं, 4 थेंब पाण्याच्या तोंडात घातले, एक जागी झाले, बाबा 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 डॅडी, डोळे उघडा, डोळे उघडा, काय झालं, काय झालं बाबा, काय झालं? अरे काय झालं बाबा, डोळे उघडा, काय? मी जिवंत येणार आहे बाबा, तुम्ही जिवंत आहात, काय झालं? अरे रोजच्या सारखा 5 वाजता फिरायला गेलो. बाबा आत्ता 4:30 वाजता, आत्ता 4:30, मग बहुतेक लवकर गेलो असावा 3लाच. अरे फिरायला गेलो आणि टेकडी, त्या दगडावर बघ, इथं आपण दोघे गेलो ना, त्या दगडावर वाघ बसला होता. त्याचं लक्ष गेलं नाही म्हणून रे नेत्र, पण बाबा घड्याळ बघायचा. अरे रोज कुठे घड्याळ बघतो, पण झोप झाल्यासारखं वाटलं. आणि आता गंमत अशी होऊन गेली की म्हाताऱ्यांनी झोपाय करता डोळे झाकले की तो वाघ अंगावर यायचा. डरकाळी बोलायचं वाघ, हे खडबडून उठून बसायचे. वाघ स्वप्नामध्ये तो रात्री पाहिलेला वाघ अंगावरती यायचा. काय करावं? डोळे झाकायची भीती वाटायला लागली. डोळे झाकले की वाघ समोरून यायचा. म्हातारा दिवस बसून राहायचा, झोपायचं नाही. झोपलं की वाघ उरावर येऊन सुळे दाखवायचा, तिथं पंजा उभा राहायचा. काय करावं? शेवटी एक दिवस म्हातारा उठला आणि पोलीस स्टेशनला गेला. आता तिथला PSI सुद्धा यांचा विद्यार्थी, या काका या, बसा, काय घेणार, चहा घ्या. अरे 2 टक्कर सांग, एक यांना मारून एक आपल्याला मारून. टक्कर म्हणजे काय? 2 टक्कर म्हणजे काय? आम्हाला टक्करची पण वेळ येत नाही. कधी लॉज मध्ये उतरणं नाही, हॉटेल मध्ये उतरणं नाही, टक्कर नाही, टुक्का नाही. नाही म्हटलं चहा नको, बसा, काय सेवा करू, असो बरी आहे तब्येत? नाही म्हटलं तब्येत बरी नाही. डॉक्टरला दाखवा की? नाही म्हटलं तुमच्याकडे काम होतं, सांगा ना काय सेवा. म्हटलं मला एक बंदूक देता का? मला एक बंदूक हवी. म्हटलं कशाला? काय झालं? घडलेली घटना सांगितली आणि तो वाघ माझ्या स्वप्नात येतो, अंगावर धावून. डोळे झाकले, झोप आली की स्वप्न पडतं, स्वप्नात तो वाघ अंगावर येतो, मला बंदूक द्या. म्हणजे स्वप्नामध्ये वाघ आला की मी त्याला गोळी घाली. PSI ने बघितलं, फिरलं, गेलं म्हाताऱ्या, वाया गेला. आजोबा आजोबा वाघ कुठे आहे? जंगलात असेल तर आम्हाला सांगता, आम्ही गोळी घालतो. तुमचं काय वय का वाघ मारायचं? वाघ राहील बाजूला. नाही म्हटलं वाघ माझ्या स्वप्नात येतो, मला बंदूक द्या. स्वप्नात वाघ आला की आजोबा हातात बंदूक घेऊन झोपाल. स्वप्नात वाघ येईल आणि घोडा दाबला की शेजारी झोपला असेल तो मरेल. वाघ काही मरायचा. म्हटलं फौजदार साहेब काय करू मी? 8-10 दिवस झाले, झोपेचा पत्ता नाही. डोळे घातले की वाघ येतो डोळ्यापुढे. मला काय कर, मला काका एक सांगू उपाय तुम्हाला. वाटतं ते झालं तरी झोपायचा प्रयत्न करा. वाघ स्वप्नात येऊ द्या, तुम्ही झोपत राहा. जसा वाघ स्वप्नात येतो ना, तशी एखाद्या दिवशी बंदूक स्वप्नात येईल. या सगळ्या बंदुकी बघून जा. वाघ बघितला म्हणून वाघ स्वप्नात येतो. या आमच्या पोलीस स्टेशनला बांधलेल्या या सगळ्या बंदुकी या बघा, नीट बघा, बघितल्या? या सगळ्या बंदुकी बघा आणि झोपा. जसा वाघ स्वप्नात येतो तशी बंदूक स्वप्नात येईल. स्वप्नात वाघ आला की स्वप्नातली बंदूक घेऊन स्वप्नातल्या बंदुकीने स्वप्नातल्या वाघाला मारा. स्वप्नातला वाघ मारायला खरी बंदूक उपयोगाची नाही.
स्वप्नातला वाघ मारायला खरी बंदूक उपयोगाची नाही, स्वप्नातल्या वाघाला मारण्याकरता बंदूक सुद्धा स्वप्नातली पाहिजे, खऱ्या बंदुकीचा उपयोग नाही, लक्षात ठेवा. मग या प्रपंचाचे उत्तर सोडवण्याकरता, प्रश्न सोडवण्याकरता त्याचे उत्तर प्रापंचिकच पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा फरक कळाला पाहिजे. शरीर आणि आत्मा याच्यातला फरक कळाला पाहिजे. आत्मा अनुभवी चोखाळलेल्या वाटा, अनेक वाटा ज्यांनी त्याच्यातल्या चोखाळल्या आहेत आणि अभ्यासल्या आहेत, त्या अभ्यासातून निर्णय तुमचा लागत असतो. स्वप्नवत काय आहे आणि सत्यवत काय आहे असा जर निर्णय घ्यायला जाल तर जे महाज्ञानी होऊन गेले त्यांना सुद्धा सत्य आणि स्वप्न याच्यातला निर्णय सद्गुरु कृपेशिवाय लावता आला नाही तर सामान्यांना कसा लावता येईल. एका महाज्ञानी विभूतीच्या पुढे सत्य आणि स्वप्न, असत्य आणि सत्य याचा प्रश्न एका प्रसंगातून निर्माण झाला आणि त्याचं उत्तर जेव्हा त्याला मिळालं तेव्हा त्याला कळालं आत्मा अनुभवी तो विषय पूर्वरंगाचा उद्या आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न करू. तुकोबाराय त्याला विषय समजावून सांगताना
श्रीराम. चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी छोटस निवेदन. जवळजवळ 65 वर्षापासून ही संस्था, कीर्तन संस्था कार्यान्वित आहे. आखाडा आणि भद्रकाली, काळाराम, बालाजी अशा 4 ठिकाणी कीर्तन प्रवचनाचा 60-62 वर्षापूर्वी ज्यावेळेला ही संस्था सुरू झाली तेव्हापासून जवळजवळ 40 वर्षापर्यंत कीर्तनाची साथ करणारे लोक जण या ठिकाणी नाशिकमध्ये, की अक्षरशः एकच पेटी एकच तबला असायचा. आखाड्यातनं खांद्यावर घ्यायचं, भद्रकालीला आणायची, भद्रकाली झाली की खांद्यावर घेऊन कट संस्थेकडे हत्यारांनी, साथीदारांकडे एकच हत्यार तुमचुलीकडे आणायचे, तुमचुलीकडे आणायचे. असे 2 साथीदार नाशिकमध्ये, एक प्रभाकर दसकर आणि दुसरे मांडवगडे. हे 2 जण आज दुपारी मांडवगड्यांच्या करता निरोप आला होता. 2-4 दिवसापूर्वी वैद्यवानी दिला. पण पहाटे 5:30 पासून रात्री 2 पर्यंत आम्ही पण इतके अडकलेले असतो की मधून कुठे जाणं होत नाही. आज दुपारी मांडवगड्यांच्याकडे गेलो होतो. वय वर्ष 83 चालू आहे त्यांना. 4 महिन्यापासून अंथरुणावरती आहेत. आता धड दिसतही नाही, बोलता येत नाही. आणि आजार पण, हल्ली तर आजार पण असं झालंय की डॉक्टरचे बिल भरण्यापेक्षा मरून जावं असं वाटतं. अशी अवस्था होत जाते. त्यांनी बोलवलं होतं तेव्हा 2-4 कीर्तनकारांना त्यांनी बोलवलं. त्यात आम्हाला बोलवलं. पेटी विकायची आहे मला म्हणाले, पैशाची गरज आहे. सायकल विकायची, पैशाची गरज आहे. तर कोणाला पेटी हवी असेल तर बघा, तुम्ही तर पेटी 3000 रुपयाला द्यायची म्हणे पेटी. सायकल मुलगा आल्यावर काय बघू, पेटी कुणी वाजवत नाही, आमच्या तर कुणी वाजवणार नाही. मुलगा घरी नव्हता, पेटी कुठतरी ठेवलेली होती. म्हटलं पेटी तर तुमची मी घेतली कशी का असेल, तुम्हाला 3000 विकायची आहे ना, मला पेटीचे 3000 रुपये देतो मी. सायकल पण तुम्ही म्हणाल तेवढ्याला घेतो मी, तर काही चालवत नाही. पण कोणाला तरी उपयोगी पडेल, त्यांनाही त्याची गरज आहे. 4 संस्थांमध्ये मी पेटी वाजवली म्हणाले, आखाडा, राम, बालाजी, भद्रकाली. तेव्हा अशी एक अपेक्षा आहे की 4 संस्थांनी मिळून काहीतरी थोडंफार फुलाची पाकळी, मानधन, पेन्शन सारखं मला द्यावं. ते पण म्हणलं शक्य नाही. कुठली संस्था हे मनावर घेईल असं काही सांगता येत नाही. पण 200 रुपये महिना मी माझ्याकडून तुम्हाला, तुम्ही आहात तोपर्यंत देत राहील. तरी पण या संस्थांवरती त्यांचं ऋण आहे म्हणून असा एक हे घेतलाय की उद्याच्या कीर्तनामध्ये पूर्वरंगात आपल्या पुढे, समाजापुढे झोळी फिरवली जाईल. जी फुलाची पाकळी आपण टाकाल, कोणीतरी येऊन 5 रुपये देणं, 11 रुपये देणं, 2 रुपये देणं, हे तसं बरोबर दिसत नाही. ते शक्य पण होत नाही देणं. तेव्हा पूर्वरंगामध्ये समर्थांची झोळी आपल्या पुढे फिरवली जाईल. मागच्या कार्यक्रमात आपल्याला नागपूरला होतो, त्या ठिकाणी एका पाय तुटलेल्या जवानाला झोळी फिरवून 2251 रुपये दिले होते. उद्या झोळी फिरवली जाईल. पूर्वरंग झाला की इथेच मोजली जाईल. पहिले 101 रुपये आमचे टाकले जातील, तुमच्यावरती लोट टाकायचं असं नाही. पण 40 वर्ष या संस्थेवरती ज्यांनी प्रेम केलंय, साथ केलेली आहे,
देहदंडणीचे महादुःख आहे. आपत्तीचा काळ मोठा वाईट असतो तेव्हा उद्या झोळी फिरवली जाईल. जर कोणाला काही शक्य असेल तर झोळीमध्ये टाकायचं, इथेच झोळी मोजली जाईल. कीर्तन संपायच्या आधी इथेच आकडा जाहीर केला जाईल त्याचा, आणि परवा ते पैसे त्यांना आपण पुढे दर महिन्याला द्यायचे. की आपल्याशी काही आमची गाठ भेट होणार नाही. हा महिना संपला की पुढे कार्यक्रमाला बाहेर मला जावं लागेल. पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये दासगणीचा उत्सव आहे. जवळजवळ 21 वर्ष पुण्यामध्ये तो आम्ही साजरा केला. त्यानंतर हे 10वं वर्ष आहे. नाशिकमध्ये चतुसंप्रदाय आखाड्यात दासगणीचा उत्सव सुरू आहे. 2 मार्चला तो सुरू होईल आणि 7 मार्चला उत्सवाची सांगता होईल. नाशिकशी संपर्क कमी झाल्यामुळे नाशिकचे लोक त्यात कमी असतात आणि बाहेरगावचेच लोक खूप असतात. नाशिकच्या लोकांनी त्या उत्सवामध्ये माता भगिनींनी सगळ्यांनी सहभाग घ्यावा. 6 दिवसाचं एक आध्यात्मिक शिबिर असतं. सकाळी 7 वाजता भोपाळ्या होतात. समर्थांना अभिषेक होतो. त्यानंतर एक महाअभिषेक होतो. पहिल्या दिवशी 108 किलो अक्षरांचा अभिषेक होतो. दुसऱ्या दिवशी 108 किलो साखरेचा अभिषेक होतो. शेवटच्या दिवशी 108 लिटर दुधाचा अभिषेक होतो. 13 किलो साजूक तुपाचा अभिषेक होतो. 13 किलो दह्याचा अभिषेक होतो. 5.25 किलोचा कुंकवाचा अभिषेक समर्थांना होतो. हे सगळं प्रसाद म्हणून उत्सवात उपयोगी आणलं जातं. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम असतो. कीर्तनानंतर शेजारती असते. ओंकाराच्या जपाची साधन असते. समर्थांचं 11 फूट उंचीचं कटआउट आमच्याकडे आहे. 7-8 महिन्यापूर्वी समर्थांची 7 फूट उंचीची भव्य मूर्ती आमच्याकडे आली. ती उत्सवात त्या ठिकाणी आखाड्यामध्ये नेली जाते. आपण सगळ्यांनी त्या उत्सवामध्ये माता भगिनी बांधव यांनी तन मनाने सहभागी व्हावं अशी एक प्रार्थना. देह परमार्थीला विजय तरीच याचे सार्थक होईल. नाही तरी व्यर्थची जायचे नाना आघाते मृत्यू पंथे. परमार्थाला लावलं तर त्याचं सार्थक होत. अन्यथा किती एकते जन्मले आणि मेले अशी अवस्था होते. असो, उद्या थोडी फिरवली जाईल आणि टेन्शन न घेता 100 रुपये जमले आपण 100 रुपये, 1000 जमले 1000, 2000 जमले, त्यात माझं कमिशन नाही. आपण तर अपुरे पडतो. नाहीतर खूप द्यायची इच्छा असली तरी उपयोग काय असतो? काही नसतो. तरी पण आहे तोपर्यंत तर महिना 200 रुपये त्यांना देत राहू. असे चालूच आहेत आमचे. कुठे 50, कुठे 100, कुठे 200. आमच्या वैयक्तिक गरजा कमी आहे. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही आम्हाला. एकच व्यसन हे एवढं, आणि ते थोडं जास्त आहे. त्यामुळे 2 तास केव्हा जातात तर 3 तास केव्हा जातात, 3.5 तास केव्हा जातात. तरी आज लवकर आवरणार आहे. जास्त वेळ नाही करणार. पण 3 तर दिवस राहिले. आजचा दिवस संपला. कीर्तन राहिले रविवार, सोमवार आणि मंगळवार. मंगळवारच्या दिवशी असं एक ठरवलंय की सकाळी 10 ते 12 या ठिकाणी मनाच्या श्लोकाचं सामुदायिक पारायण होईल. आपण ज्या कॅसेट घेतल्या त्या चालीवरती या ठिकाणी मनाच्या श्लोकाचं पारायण होईल.
रोज सकाळी भिक्षेला जातो. ते सकाळी भिक्षेला जाता 10 ते 12 या दरम्यान इथे भिक्षा मागितली जाईल मनाच्या श्लोकाचं पारायण. आणि 12 वाजता या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम ठेवला. श्रोत्यांचा गाव जेवण कीर्तनाला महिनाभर येणारे आपण जे तुम्ही श्रोते जगदीश म्हणून कुणी महिनाभर येतात, 3 आठवडे येतात, कुणी 15 दिवस येतात, कुणी 8 दिवस येतात, कुणी 4 दिवस येतात. दुसऱ्या काळात काय करतात. पण मंगळवारी मनाच्या श्लोकाचं पारायण होईल, जगदंबेची आरती होईल, झोपू आपण. आणि 12 वाजता या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे. उद्योग असतील, नोकरी असेल, धंदा असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, पण कधी कधी ऍडजस्ट करताना तसं सगळ्यांनी त्या दिवशी थोडं ऍडजस्ट करा. 10 ते 12 नाही जमलं तर 12 वाजता ते या आला. 10 ते 12 तर चांगलं, पण नाही जमत कधी कधी असं होतं. तर प्रसादाच्या निमित्ताने स्वयंपाक केला जाईल. 2-3 पदार्थ काही करायचे ठरवले. आचारी सांगून झालाय, यादी पण आणणं चाललंय. त्या मंगळवारच्या दिवशी आपण जे श्रोते आज इथे उपस्थित आहात सगळे, एवढ्यांना इथेच भद्रकाली 12 वाजता प्रसादाचं आमंत्रण सगळ्यांना. एकीकडे मनाचे श्लोक चालतील, नामस्मरण चालेल, एकीकडे प्रसाद तयार होईल. प्रसाद म्हणजे हातावर द्यायचा नाही, भोजनाचं. आम्हाला वैयक्तिक दिलं नाही असं कोणी म्हणायचं नाही. आपल्याला सगळ्यांना तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या ठिकाणी महिन्याची सांगता म्हणून आई भद्रकालीला नैवेद्य दाखवू आणि प्रसाद होईल येण्याचा प्रयत्न करावा. उद्याची झोळी आपल्याला श्री मांडवणी यांना तुला तिघांचं वय सारखं होतं. आमच्या वडिलांचं, वामन सिन्नरकरांचं, दादांचं आणि मांडवणी यांचं. 95 साली दादा गेले. 1.5 वर्षापूर्वी आमचे वडील गेले. तिघही सारख्या वयाचे होते. तिघांची चर्चा चालायची. हे खूप थकून गेलेले. जे आपल्याला शक्य आहे ते आपण करायचं ही त्याच्या मागची भूमिका. श्रीराम रघुपती राघव राजा राम साक्षीने हस्तिनीने निवृत्तीनाथांच्या गळ्यात माळ घातली. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम पतित कीर्तिवान. निवृत्तीनाथ माळ काढत होते पण नामदेवांनी काढू दिली आणि ज्ञानदेवांनी पुष्टी दिली. दादा ही पांडुरंगाची कृपा. महाराष्ट्रातून आपण काशीला आलेलो, कोण आपल्याला विचारणार. आपण शास्त्री नाही, पंडित नाही, तपस्वी नाही, पण आपण पांडुरंगाचे कृपांकित आहोत. पांडुरंगाची कृपा आहे. आणि माऊलींनी ज्ञानेश्वर असं म्हटलं की एरवी तरी माझी या भक्ता, भगवंत सांगतात, एरवी तरी माझी या भक्ता, का संसाराची चिंता, का समर्थाची कांता कोरांना मागे. राजाच्या बायकोला कधी भीक मागायची वेळ येत नाही.
त्याप्रमाणे जे माझे एरवी म्हणजे तसंही पाहिलं तरी एरवी तरी माझी या भक्ता का संसाराची चिंता, तसंही पाहिलं तर माझ्या भक्तांनी संसाराची चिंता करायची नाही, आणि जे चिंता करीत असतील त्यांनी समजायचं आपण भक्त नाही. दोन्ही गोष्टी आपण चिंता करीत असलो भक्त नाही, आणि भक्त जर असू तर चिंता करू नका. निश्चिंत जीवन जगायचं असेल तर चिंतन करा. निश्चिंत जीवनाची अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल, तुम्ही कुठल्याही वयोगटातले असा चिंतन करा. दुर्दैवी असाल तरी चिंतन करा, भाग्यवान असाल तरी चिंतन करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कामातून सवड नाही होणार तुम्हाला, पण सवड नाही हे कारण चालणार नाही, लक्षात ठेवा. जीवन म्हणजे इमर्जन्सी, आणीबाणी लक्षात ठेवायचं. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. अहो सिरियस पेशंट गाडीमध्ये घातला, डॉक्टर सांगितलं आत्ताच्या आत्ता बॉम्बे हॉस्पिटलला हलवायला घेऊन जा. गाडीमध्ये सिरियस पेशंट घातला, तुम्ही किती घाईने जाणार असाल तरी पेट्रोल भरायला गाडी थांबवायला हवी तुम्हाला पेट्रोल पंपावर. गाडीमध्ये पेशंटला ऑक्सिजन लावलाय, सलाईन लावलेलं आहे, इंजेक्शन चालू आहे, कितीही घाईत असाल तर तुम्हाला असं म्हणता येणार नाही पेट्रोल भरायला पण थांबलो नाही. जो मूर्ख पेट्रोल भरायला थांबणार नाही ना, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, ना नाशिक ना मुंबई, पेशंट घाटात मरे. गाव मेला पेट्रोल संपलं. कितीही घाई असेल ना तुम्हाला तरी पेट्रोल भरायला थांबावंच लागेल. जर लाईन असेल ना तर पेट्रोल पंप वाल्याला 50 रुपये जास्त द्या. बाबा सिरियस पेशंट आहे, नाही तर माणसामध्ये माणुसकी असते. सिरियस पेशंट गाडी ते जरा पेट्रोल भरू द्या, बाकीचे तुम्हाला रस्ता देतील, पेट्रोल भरा. पण पहिल्या पेट्रोल पंपावर टाकी फुल केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याप्रमाणे कितीही तुमचं जीवन धावपळीचं असेल, गडबडीचं असेल, सवड नसेल तरी लक्षात ठेवायचं जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. अशी काही वेळ काढा देवावर प्रेम करण्याकरता. प्रेम करा म्हणजे आठवणीने नामस्मरण करा. प्रेम पत्र लिहिताना दुसऱ्याची आठवण असते का डोक्यात? ज्याच्यावर प्रेम असतं त्यालाच तुम्ही त्याचीच आठवण डोक्यात ठेवता. मग तेवढ्या वेळा करता, 10 मिनिटाकरता, अर्ध्या तासाकरता त्याच्याशिवाय काही डोक्यात. घरात फोन असेल तर फोनच्या पिना काढून ठेवायच्या, मोबाईल असेल तर बंद करून ठेवायचं. तिथे तडतोड आम्हाला बऱ्याच जणांचे मोबाईल येतात. म्हटलं संध्याकाळी 7:30 ते रात्री 12 पर्यंत ऑफच असतो मोबाईल, तर करणार पडत. आम्ही चालू करत नाही. फोन बंद असतो, मोबाईल बंद असतो. आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही, आम्ही देवाशी बोलत असतो. रात्री 12:30ला घरी गेलो की मोबाईल चालू करतो. 2ला आला तरी चालेल, कारण रात्री फ्री असतं ते. म्हणून लोक रात्री झोपमोड करतात. पण झोपमोड केलेली परंपरा कीर्तनामध्ये ती गडबड कुठली ठेवायची नाही. त्याच्याकरता वेळ काढला ना मग दुसऱ्या करता तो वेळ द्यायची. याला प्रेम म्हणतात. ज्याच्या करता वेळ काढला तो वेळ 100% त्याला द्यायचा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. तो आपल्या बापाचा बांधलेला नाही, लक्षात ठेवायचं. फक्त त्याचं एक गणित आहे, तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम. माझं नाव घ्यायला तुम्हाला सवड असेल तर तुमचे काम मी बघितले. अरे कसले काम, कचरा काम 2 मिनिटात, ज्याला तुम्ही आयुष्य वेचावं लागतं ते 2 मिनिटात काम करीन मी. तुम्ही कामाचं काय सांगतो मला, असं देव म्हणतो. तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर, तुम अपने काम पर तो मैं अपने धाम पर. तुम्हाला माझ्याकरता सवड नसेल तर मी काय बेकारी का तुमच्याकरता सवड काढायला. देवाने आपल्याकरता सवड काढावी असं वाटत असेल ना तर आपण त्याच्याकरता
सवड काढावी लक्षात ठेवायचं. दुकानावर देवानी त्याचा मोठा बोर्ड लावलेला आहे. मला नातेवाईक नाही, डावं उजवं नाही. देवाला कोणीही नातेवाईक नाही, मुळात आई बाप नाही. असतील तर सांगा शंकराची आई कोण, शंकराचा बाप कोण? आई बाप नाही. जगदंबेला आई बाप नाही. अनादि निर्गुणी प्रगटली भवानी. आई बाप नाही. आई नसल्यामुळे मावशी नाही, मामा नाही, मावस बहीण नाही, मावस भाऊ नाही, मामे बहीण नाही, मामे भाऊ नाही. बाप नसल्यामुळे आते भाऊ नाही, आत्या नाही, काका नाही, आते भाऊ नाही, आते बहीण नाही, चुलत भाऊ नाही, चुलत बहीण नाही. बाकी कोणीच नाही, सख्य कोणीच नाही. तुमच्या आमच्यासारखे फुकटे सगळे. देवाला कोणी नातेवाईक नाही, सगळे तुमच्या आमच्या. त्याच्या प्रॉपर्टी मध्ये राहायचं, त्याचं खायचं, जन्माला आलं तर कमरेला लंगोटी नव्हतं. एवढ्या ऐश्वर्याचा उपभोग घ्यायचा आणि त्याच्याबद्दल उदास राहायचं. समर्थांनीच म्हटलंय, ज्याची गावी केला वास त्याशी नसावी उदास. आपण त्याच्या गावात राहतो, या सगळ्या त्याच्या विश्वात राहतो, त्याच्याबद्दल उदास राहणं बरं आहे. इतका विचार करा तुम्ही, एखाद्या करोडपती माणसाकडे पाहुणे म्हणून जायची वेळ तुमच्याकडे आली. त्याचा व्याप इतका मोठा आहे की तुम्ही उठायच्या आधी त्याला उद्योगाला जावं लागतं आणि रात्री तुम्ही झोपल्यावर केव्हा तरी तो घरी येतो. काय पाहुणे झोपले म्हटलं, झोपले ना, बरं असं नाही, बरं चाललंय सगळं त्यांचं. हो म्हटलं, खाणं पिणं म्हटलं सगळं व्यवस्थित चाललंय. पण आपल्याला केव्हा तरी लाज वाटली पाहिजे ना की तो येईपर्यंत जागं राहावं. नाही तर जायच्या आधी उठावं की आम्ही तुमच्या घरात राहतो, राजासारखे राहतो आम्ही तुमच्या घरामध्ये. तर तुमची भेट घेणं हे महत्वाचं आहे ना. ज्याची गावी केला वास त्याशी नसावी उदास. आपण त्याच्या गावात राहतो, आपण त्याच्यात राहतो, त्याच्या कृपेत राहतो. लक्षात ठेवा, इतकी कृपा की अवघे करणे जगदीशाचे, सगळं तोच करणार. अलौकिक बुद्धीतून या विश्वाची निर्मिती ज्यांनी केली. रस्त्याने दोघ जण चालले होते, आस्तिक आणि नास्तिक, रिटायर झालेले, साठी उलटले, 70च्या घरात. दोघही मित्र होते 25 वर्षापासून. पण एक होता आस्तिक आणि एक होता नास्तिक. एक देवदेव करायचा, दुसरा तुला मला सोडवत नाही रे बाबा, तसं नाही, तुझी माझी मैत्रीण रे, पण देवाशिवाय कोणी नाही. म्हटलं, अरे कसला देव, कसलं काय, दाखव ना असेल तर. रोज चालायचं त्यांचं. एक दिवस फिरत एकाच्या शेतामध्ये गेले. दुपारी 12 वाजलेले. एका झाडाखाली बसले. पांडुरंगा दया घना माय बापा तुझी कृपा झालं म्हणलं. तुझी कसली कृपा आहे? कृपा कसली रे? देवाची सगळी कृपा, देवाची सगळी कृपा म्हणतो तू. म्हणजे असं म्हणतो की देव म्हणजे सगळ्यात बुद्धिवान, सगळ्यात श्रेष्ठ. खरे देवा, अरे काय खरे? हे सगळं जग देवानी निर्माण केले जर असेल ना, तो खूपसं डोकं वापरलंय असं मी म्हणणार नाही. देवाला डोकं नाही याचा पुरावा देऊ का मी तुला? तुला माझं तोंड बघ नाही असं नको बोलू. हे बाबा, अरे मी रोज सकाळी त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम अर्तासि त्वमेव सर्वं खलितं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मसत्य कृतवती सत्यवती सगळं म्हणतो रे कृष्ण. तू मूर्ख आहेस रे, पण मी मूर्ख नाही. हे बसले होते, ज्या झाडाखाली बसले होते ते कवठाचं झाड होतं. कवठ, झाडाला कवठ लागले त्याचे मस्त क्रिकेटच्या चेंडूचा. आणि शेतामध्ये लाल भोपळ्याचे बेल पसरलेले होते. एवढाले टोंडीच्या टोंडी गंगाफळ 15-15, 20-20 किलोचे असे. हे बघ, तुझ्या देवाच्या डोक्याचे धिंडवडे. कुठे डोकं आहे तुझ्या देवाला? हे कवठाचं झाड बघ, 2 माणसांच्या कवेत मावत नाही एवढं मोठं झाड. त्याला फळं दिले एवढे एवढे एवढे, आणि अंगठ्या एवढ्या जाडीचा रे हा बिचारा डांगराचा बेल. त्याला एवढाने डांगरे दिले. काय रे डोकं रे तुझ्या देवाचं? एवढ्याच्या जाडीचा वेल, अंगठ्या एवढ्या जाडीचा झाड, एवढाने फळ.
आणि एवढा मोठा बुंदा त्या झाडाचा एवढे 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 कुठे कुठे डोकं तुझ्या देवाला बिनडोक बोल ना. यांनी बघितलं हे असले लोक तोंड बंद करतात. बरं वाटत नाही तू माझं श्रद्धेच असतात. खरं म्हणजे शक्य असतं तो उचललं याच्या डोक्यात दगड घातला असता मी, पण तेही मला शक्य नाही. तुझ्याबद्दल बोललेलं अरे दे ना उत्तर दे ना. बोलता बोलता या म्हातारीने केलं काय, डोक्यावरची टोपी होती ती काही काढली बाजूला ठेवली, डोक्यावर फिरवून दे उत्तर आहे का. आणि त्या एवढ्या झाडीचा वेळ त्याला एवढा नाही फळ आणि ते दिले किती बघ. आणि एवढा मोठा बुंदाच्या झाडाचा आणि त्याला एवढे 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 कवठ दिले. कुठे रे डोकं कसं रे असं केलं. तेवढ्यात मंडळी वारा सुटला. वारा सुटल्यावर अरे भगवंतासारखा गोलंदाज त्याच्यासारखी गोलंदाजी तर कोणी नाही. कसला श्रीनाथ. क्रिकेटच्या गोलंदाजाची गोलंदाजी म्हणजे आग लागे सोमेश्वरी बंब आले रामेश्वरी स्टंप इकडे. वारा सुटला आणि वरतून एक मीडियम साईज कौट निसटलं. फुल साईज नाही, मध्यम. आणि वाऱ्यावर त्याचे निसटलं त्या खटकन घेऊन म्हातारीचा हा जो म्हणत होता ना कुठे तुझ्या देवाचं डोकं, टोपी खाली काढून ठेवली. आणि वामन पंडित म्हणतात खलवाट चंड किरणे अति तप्त झाला. खलवाट म्हणजे तो टाकल्या खलवाटीच ज्याच्या डोक्याला गोल गरगरी टक्कले असा टकल्या सूर्याची टकल्या म्हणतात. तुम्ही काय तो उन्हाने तप्त झालेला डोक्यावरची टोपी खाली काढून ठेवलेली आहे. आणि एवढ्यात वारा सुटला आणि ते कौट शेंड्यावरच जे निसटलं खटकन डोक्यावर आपटलं. डोक्यावर आपटलं खाली पडलं. आवाज झाला. तिथे एक दुसरं कौट तयार झालं. याने डोकं दाबून घातलं. शेजारी काय काय झालं काय झालं कसं आवाज झालं डोकं का दाबलं काय झालं म्हणजे काही काय झालं काय डोकं काय काही नाही रे बाबा हा देव पिंडोक नाही हे काय. आता पुन्हा हा देवाला पिंडोक म्हणजे काय झालं देवा हे कौट जर डांगरा एवढा असत हे जर डांगरा एवढं कौट असत पुण्य दिली एवढं जर वरतून डोकं मलाच नाही डोकं तू तुझे ते टेंगुळ केलंच नाही ही गोष्ट आपली जायचा की लोक हे काय नाही देवा म्हणजे 10 वाजून गेले हे खरं मी म्हटलं 10 वाजून गेले किती वाजले ते नाही सांगितलं. निवृत्तीनाथांच्या गळ्यामध्ये मार्गातली हा अंतच एरवी तरी माझी आवत्ता का संसाराची चिंता का समर्थाची कांता पोरांना आणि सगळ्यांनी मिळून यांच्या विरोधात चंग बांधला आणि ज्यांच्या गळ्यात हत्तीने माळ घातलेली आहे त्यांच्या हाताने काशवी विश्वनाथाने प्रसाद घ्यावा अशी आड घातली. खरं म्हणजे ही आठ मान्य होण्यातली नव्हती. कोण मान्य करणार. पण आम्ही दैवाचे दास पडले राहायचे. नामदेव साहेब होऊन जाऊ द्या आमच्या निवृत्तीनाथांच्या हाताने काशी विश्वनाथ प्रसाद घेईल. अरे काय म्हणता काशी विश्वनाथ म्हणजे खेळ वाटला का तुम्हाला.
ज्ञानदेवा सांगत आपण कार्याकरता बाहेर पडलोय ना, महिने फिरतोय, पण आजचा प्रसंग असा आहे, 100 सोनार की एक तलवार. आजच्या दिवशी एवढी घटना घडली तर हजारो आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त एकच गोष्ट दुमदुमेल, जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यात फक्त जय जय पांडुरंग हरीचा जय घोष आणि सामान्य शेतकऱ्यांनी वारकऱ्यांनी घेण्यापेक्षा हे ज्ञानी प्रकांड पंडित ऋषी मुनी तपस्वी म्हणणारे हे त्याच्या नामाचा जयघोष करतील. आज हे करायला हवंय. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना साकडं घातलं आणि निवृत्तीनाथांनी होकार दिला. मुद्गल शास्त्री तोंडाकडे बघताय, आज जन्मजन्मांतरीची पुण्य फळा लागली आणि सगळे जण मंडपातून निघाले आणि काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे जायला निघाले. पायस चरू प्रसाद तयार केलेला आहे, तो पात्रामध्ये घेतला आहे आणि ते पात्र निवृत्तीनाथांच्या हातात दिले आणि निवृत्तीनाथ निघाले. बाजूला ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखा मिळा, सावतमाळी, वारकरी बसले होते. त्या सगळ्यांना बातमी कळाली, जय काशी विश्वनाथाला प्रसाद घ्यायला लावणार आहे. कसं शक्य आहे? कुणी म्हणतात की दगडाची मूर्ती, अहो तो निर्गुणात असतो. हे कसं चालले? काशीमध्ये बातमी पसरली आणि घराघरातली माणसं, माता भगिनी, बांधव, लोंढे काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे आले. नामाचा गजर करीत सगळे वेगळे काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे. निवृत्तीनाथांच्या हातात प्रसादाचं ताट आहे. मंदिराच्या समोर आले आणि काशी विश्वनाथ द्यायचं, प्रगट करायला जायचं. मंदिरात जायला निघाले. माऊलींनी हात घातला, दादा आत नका, छोटे मंदिर काशी विश्वनाथाचं, मोठं मंदिर नाही. आतमध्ये गेला तर काय घडलं ते 5-50 लोकांना कळेल. तुम्ही आत जाण्यापेक्षा देवाला बाहेर. इथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांना ते दिसलं पाहिजे आणि कळालं पाहिजे. तुम्ही आत जाऊ नका. मंदिराच्या समोर निवृत्तीनाथांची स्वारी, मागे वारकरी, मुद्गल शास्त्री बाजूला आहे. आयुष्य तपश्चर्येत, वेदशास्त्रात, उपनिषदात घालवलेले मोठी माणसं आहेत सगळी. पण तिने मक्षिका भक्षिणी जाणतीची तया भोजनाची रुची प्राप्त केसी. अहम भाव हा मानसीचा गिरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. अहंकाराने भागलेली ज्ञानाचा अन्न जिरण्याच्या पलीकडे झाली. सगळे बाजूला हजारो उभे आणि लांबवर निवृत्तीनाथांची स्वारी उभी बाजूला. ज्ञानदेव काय घडणार सगळे विचार. कसं शक्य? काशी विश्वनाथ येणार म्हणजे कसा येणार, प्रसाद घेणार कसा? हे आत गेले तर दिसणार कसं? पण ज्ञानी अंतराच्या गुरु महाराज म्हणते ज्ञानदेवाची माहिती. निवृत्तीनाथांना बाहेर थांबवले.
आपल्या हातातलं प्रसादाचं ताट निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या हातात दिलं आणि आपल्या गुरु माऊलीचं स्मरण केलं. गुरु गहिनीनाथ ज्यांनी कृपा केली होती, ज्यांनी दर्शन दिलं. सगळ्या संतांनी सद्गुरूच्या बद्दल, त्याच्या महतीबद्दल असं वर्णन केलं. सद्गुरु वाचोनी सापडी ना सोय, सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा, गुरु कृपांजन पायो मेरे भाई, मोहे लागी लटक गुरु चरणन की. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. सद्गुरूवरती सगळ्यात मोठा अभंग केलेला आहे एकनाथ महाराजांनी. ज्ञानेश्वर माऊलींचाही अभंग याचे 12-13 कडवे. गुरु ज्ञानाचा सागर, गुरु सौख्याचा आगर, गुरु धर्माचा डोंगर कदा काही. पण एकनाथ महाराजांनी 100 कडव्याचा अभंग केला. त्यातल्या 4 कडव्याची रेकॉर्ड निघालेली आहे आणि 100वां कडवं आहे. त्या 100व्या कडव्यामध्ये एकनाथ महाराज असं म्हणाले, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, तयाचे पैना सदामुखी, तयाचे पैना सदामुखी.